मराठी माणसाला मालिका पाहणं म्हणजे अगदी जेवणा इतकंच महत्त्वाचं झालेलं आहे. पण अलीकडे टीव्ही लेखकाने बहुधा एखादी गुप्त डिग्री घेतली असावी. TRP स्पेशलायझेशन. त्या काही महिन्यांपासून काही चॅनल्सवरती मालिकांचा महासंगम हा प्रकार अगदी जोर धरू लागलेला आहे. म्हणजे काय तर TRPसाठी कथानकातील तकलादू जोड जे काही दाखवले जातात ते प्रेक्षकांना कितपत भावत असतील, त्यांचं यातून खरोखर मनोरंजन होत असेल का? नमस्कार रसिको हो, मी प्रशांत एस बोकील यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, आजचा विषय तर तुम्हाला लक्षात आलेलाच आहे, पण माझा असा अंदाज आहे की तो तुमच्या जिव्हाळ्याचा देखील आहे. कोणतीही मालिका सुरू होताना पहिल्या 15-20 भागांमध्ये सगळं कसं अगदी छान असतं. म्हणजे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू, त्यांच्या डोळ्यात अश्रू, भावनिक गुंतवणूक हे सगळं छान सुरू होतं. पण एकदा का TRPने मान खाली घातली की मग लेखकाची लेखणी सर्जिकल होते. मग काय, प्रेक्षकांना गृहीत धरून सुरू होतं अकल्पित घटनांची व तर्कविसंगत गोष्टींची मालिका. म्हणजे कथेचा मूळ ट्रॅक सोडायचा आणि दुसऱ्याच ट्रॅकवरती धावायला लावायचं. म्हणजे उदाहरणार्थ, सुरुवातीला छानसं कुटुंब असतं, मुलं बाळं असतात, एक प्रेमळ आई असते, कष्टाळू बाप असतो, सगळं कसं अगदी सुसंवाद सुखमय असं चालू असतं. पण अचानक एखाद्या छानसं सकाळी कोणीतरी घरातून पळून जातं, कुणावर तरी बिनबुडाचे आरोप होतात, कुणाचं तरी अपहरण होतं, अहो एवढंच काय तर कुणावर एखादा खुनी हल्ला देखील होतो. मग प्रश्न असा पडतो की हे सगळे TRP वाढवणाऱ्या गोष्टीच का? बरं, एखाद्या प्रसंगातील उत्कंठा वाढवण्यासाठी नाट्यमय गोष्टी ठीक आहेत, म्हणजे ते आपण समजू शकतो ना. पण मुळातच कथेतच तर्कविसंगतपणा तो कसा काय लोकांच्या पचनी पडेल? आता उदाहरणच घ्यायचं झालं तर एका चॅनलवरती सध्या TRP मध्ये आघाडीवर असलेली एक मालिका आहे, लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील तिन्ही कुटुंब तशी सुखवस्तू दाखवलेली आहेत. म्हणजे यशस्वी उद्योजक, वकील, डॉक्टर, बिल्डर, सगळं असं छान आहे. यातील कथेचा जो मुख्य पात्र आहे ते क्रिमिनल वकील आहे आणि तो त्याच्या एका क्रिमिनल केससाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून CCTV फुटेजेस गोळा करत असतो. पण गमतीचा भाग हा आहे की ह्यांच्या बंगल्यात CCTV नाही, त्यांचे स्नेही दुसरे वकील आहेत, त्यांच्या बंगल्यालाही CCTV नाही. आणि कहर म्हणजे जो सगळ्यात खतरनाक गुंड आणि पेशाने बिल्डर आहे त्या पात्राच्या बंगल्यालाही CCTV नाही. आता हे कितपत पटतं? म्हणजे हे तर्कविसंगतच नाही का? म्हणजे कथेचं लॉजिक शोधायला गेलं ना तर असं लक्षात येतं की लेखकाने कथेचा GPS बंद करून फक्त TRPचा नकाशा चालू ठेवला आहे, बाकी सगळं देवाच्या भरोशावर. बरं, सगळ्या मालिकांमध्ये साधारणपणे एकच पॅटर्न पाहायला मिळतो. म्हणजे कुटुंबातीलच काही व्यक्ती या विलन असतात, खास करून त्या महिला असतात आणि त्यांच्या क्रिमिनल माइंड तर एवढं जबरदस्त असतं की त्यांना कदाचित त्यात एक सुपर पॉवरच आहे की काय असं वाटायला लागतं. त्यामुळे प्रेक्षकांच्या समोर कायम कटकारस्थाने, अन्याय, अत्याचार हेच सगळं पाहायला मिळतं. अगदी क्वचित कधीतरी एखादं सुंदर स्वप्न पडल्यासारखे नीतिमूल्य किंवा प्रामाणिकतेचा विजय झालेला पाहायला मिळतो. मंडळी, तुम्हाला काय वाटते? तुमची देखील याबद्दल नक्कीच काही मतं असतील, तेव्हा ती पटापट मला कमेंट्स बॉक्सद्वारे कळवा. निष्कर्ष काय तर मालिका म्हणजे सासू
सून आणि TRP महाराज यांचा अनंत काळ चालणारा त्रिकोण. मंडळी, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक व शेअर तर तुम्ही नक्कीच कराल, पण त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तेव्हा तो पटकन सबस्क्राईब करून टाका. आणि हो, पुढील भागात भेटेपर्यंत तुम्ही लक्षात तर ठेवालच, पाहायला चुकाल तर आनंदाला मुकाल.